हॅलो गाईज, गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आज डेट आहे 1 जुलै 2025 आणि सकाळचे वाजलेले आहेत 9:30 आणि हा माझा आहे फर्स्ट ब्लॉग. ॲक्च्युली ब्लॉग चॅनल स्टार्ट करण्याचं हे माझं अगोदरपासूनच ठरलेलं होतं, एक 6 महिन्यापूर्वी 2025 नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच. इवन मी एक छोटंसं शॉर्ट व्हिडिओ बनवलासुद्धा, बट तो अपलोड करता राहिला कारण थोडंसं मला एक सोशल एन्झायटी म्हणा किंवा मग सेल्फ डाऊट की आपण कंटिन्यू करू की नाही, आणि जर केले तर काय रिस्पॉन्स, काय पब्लिक रिॲक्शन काय येईल, किंवा मग बरेच असे डाऊट्स होते मनामध्ये माझ्या. त्यामुळं मी थोडंसं पॉज घ्यायचं ठरवलं. बट बघता बघता 6 महिने निघून गेले त्याच मध्ये. सो आत्ता इथून पुढे ॲटलिस्ट 6 महिने गेलेत, 6 महिने बाकी आहेत, तर कमीत कमी आत्ता तो टाईम वेस्ट न करता माझं एक रॅन्डम थॉट आज मी केला आणि जस्ट आत्ता अनफिल्टर्ड व्हिडिओ सुरुवात केली. मी म्हणजे कसलंही काही एडिटिंग किंवा काही स्क्रिप्ट वगैरे तयार केलेली नाही याच्यासाठी, जस्ट स्टार्ट केलं आहे. बघू आता हे कसं पुढं हे होतं आहे. आणि रिगार्डिंग कंटेंट की काय असेल माझ्या ब्लॉगमध्ये चॅनलबद्दल, की याच्यामध्ये माझं डेली रुटीन असेल की मी काय काम करतो ॲक्च्युली, आणि त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्यासाठी नवीन नवीन गोष्टी, काही कंटेंट घेऊन येईल नक्कीच. थोडंसं टेक्निकल इन्फॉर्मेशन पण शेअर करत जाईल, जे की मी करतो माझ्या वर्क रिलेटेड. आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठं फिरायला वगैरे गेलो तर थोडंसं एक्सप्लोअर केलेलं ते पण असेल त्यामध्ये सगळ्या गोष्टी. सो लेट्स सी हाऊ इट गोज, अँड आय होप यू गाईज विल कीप सपोर्टिंग, विल सबस्क्राईब माय चॅनल, अँड प्लीज कमेंट द न्यू टॉपिक्स or whatever you want. Okay, thank you so much guys for the support. तर इथे मी रेडी होऊन आउटफिट चेक करत होतो आणि सहज रेकॉर्ड करताना वरती माझा फोटो, ॲक्च्युली 12चा फोटो होता तो. आय नो यू वोंट बिलीव्ह, बट आहे तो. देन आम्ही निघालो ऑफिससाठी रेडी होऊन. आणि इथे 1-2 किलोमीटर गेल्यानंतर लगेच पावसाला सुरुवात झाली. आणि मी अनफॉर्च्युनेटली माझा रेनकोट विसरलेलो घरीच. सो आम्ही थोडंसं थांबलो इथे, पाऊस कमी होण्याचं वाट बघत होतो केव्हा होईल. परत लगेच निघालो. ऑलमोस्ट पोहोचत होतो ऑफिसलाच. इथे पाऊस एवढा जास्त होता की मी पूर्ण भिजून गेलेलो, कारण थांबायला पण आम्हाला पुरत नव्हतं, कारण ऑलरेडी टाईम झालेला होता ऑफिसचा. तसंच भिजून गेलो पूर्ण मी. आणि ॲक्च्युली इथे जेव्हा मी गाडी पार्किंगसाठी लावत होतो तेव्हा हा कॅमेरा माझ्या खिशामध्ये ऑलरेडी चालू होता आणि मला माहिती नव्हतं की कॅमेरा ऑन आहे आणि रेकॉर्ड होत आहे म्हणून. सो मी ही क्लिप पण ठेवली आहे. मग सो ऑलरेडी बराच उशीर झाल्यामुळं मी आल्या कामाला बसलो. अदरवाईज कधी मी कॉफी घ्यायला जात असतो आल्या, बट आज काम करत होतो थोडं. आणि नंतर त्या एक फ्रेंड भेटलेला, त्यामुळं सोबत गेलो त्याच्या. हे ऑफिस ॲम्बियन्स आहे, खूपच सुंदर असा नजारा आहे इथे. खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि या सीझनमध्ये नेहमीच इथे खूप जास्त ग्रीनरी असते.
गाईज जस्ट ऑफिसवरून आलो आहे आत्ताच. सो चला तर मग फ्रेश होतो. सी ऑफिसवरून आल्यानंतर फ्रेश होऊन आम्ही डीमार्टसाठी निघालो होतो, कारण आम्हाला काही वस्तू लागणार होत्या. खरेदी तशी महिन्याभराची अगोदरच केली होती, 1-8 दिवसापूर्वी. पण परत 1-2-3 वस्तू अशा होत्या की त्या घ्यायच्या होत्या, त्यामुळं निघालो होतो इथे. खरं तर एवढी गर्दी आम्ही एक्सपेक्ट केली नव्हती, कारण वीकडेज असल्यामुळे गर्दी नसायला पाहिजे असं वाटलं होतं. पण तुम्ही जर बघत असाल इथे तर इतकी जास्त गर्दी होती की चालायलासुद्धा जागा नव्हती. तरी पण आम्ही खरेदी केलं. आम्हाला काही जास्त वस्तू घ्यायच्या नव्हत्या, त्यामुळं बरं पडलं आम्हाला. पण तरीही आता तुम्ही बघाल की किती वस्तू घेतल्यात आम्ही. ॲक्च्युली आम्ही आलो होतो इथे 2-3 वस्तू घेण्यासाठी, पण डीमार्टमध्ये आल्यानंतर बघा कसं असतं, पूर्ण ऑलमोस्ट फुल झालं आहे. आणि अजूनही मॅडमचं चालू आहे घेणं. बघू आता कधी संपत. लुक ॲट द बिल गाईज, इट्स ऑलमोस्ट 3000. हे गाईज, सो आता जस्ट आम्ही डीमार्टवरून आलो आहे थोडी खरेदी करून. ॲक्च्युली आम्हाला जास्त काही खरेदी करायची नव्हती, 2-3 वस्तू घ्यायच्या होत्या, पण तेवढ्यासाठी गेलो. पण तिथे गेल्यानंतर पूर्ण ट्रॉली भरूनच सामान आम्हाला घ्यायला लागलं. 1 आठवड्यापूर्वीच आम्ही खरेदी केली होती, पण तरीसुद्धा आता जस्ट 2-3 वस्तू. त्यासाठी डीमार्टला जाणं शक्यतो टाळायला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे, कारण तिथं आपण गेल्यानंतर एक ना एक वस्तू वाढत जाते. आता स्वयंपाक चालू आहे. काय आहे मेन्यू? ओके. सो त्यानंतर मी वर्कआउटसाठी आलेलो आणि थोडंफार वर्कआउट केलं. Dinner time guys, let's meet in the new vlog now.